आज सकाळी ना मी अराउंड 5:30 पावणे 6च्या अराउंड जे आहे ते मी उठली होती आणि सकाळपासून वाट बघते की थोडं एक्स्ट्राचं जे आहे ते उजाड पडेल आणि तुम्हाला मॉर्निंगचा जो आहे तो माझ्या बाल्कनीचा व्ह्यू दाखवू. सो चला, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आणि आज सकाळी सकाळी उठण्याचं माझं जे रिझन आहे तर पियाची स्कूल जी आहे ना ती आज 7 वाजता आहे. आणि आज मला हे रिअलाईज खूप झालं बरं का, की जर पियाची स्कूल ही रेग्युलर 7 वाजता राहिली असती आणि आमच्या म्हणजे अराउंड म्हणजे जिथे मी बघते आता आजूबाजूला बरेचसे मुलं असतात, मुलं मुली आहेत जे सकाळी 7 वाजता त्यांची स्कूल असते. मला खरंच असं वाटतं की काय होत असेल ना त्यांच्या आईवडिलांचं सकाळी उठून मुलांना तयार करा वगैरे असं तसं. म्हणजे आता पियाची स्कूल 8:30 वाजता असते तरी पण मला असं वाटतं की ठीक आहे, चालतंय, मला 8:30 वाजता याच्यापेक्षा लवकर नको बाबा. कारण सकाळची ती 5 मिनिटाची झोप पण किती महत्त्वाची असते हे काही मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. तर आज ना तिच्या स्कूलमध्ये जे आहे ना स्पोर्ट्स डेचं जे आहे ते फंक्शन आहे आणि त्यासाठी त्यांनी लवकर ठेवलं आहे, जेणेकरून सगळं फंक्शन जे आहे ना तर ते लवकरात लवकर जे आहे ते संपून जाईल, ऊन चांगलं कडक ऊन पडायच्या आधी. तर तिला टिफिन वगैरे मला काही द्यायचं नाही आहे, फक्त थोडं जे आहे स्नॅक्स वगैरे असं द्यायचं आहे टिफिनमध्ये. आणि मी ब्रेकफास्टसाठी ना इथे ओट्स जे आहे ना मसाला ओट्स तसे बनवत आहे आणि साईडला चहा पण ठेवून दिली आहे. आणि म्हणजे एवढ्या सकाळी सकाळी उठून काम करणं पण माहिती का, म्हणजे कधीतरी एक नवीन एक्सपिरियन्स असा मिळत असतो. बाहेर हळूहळू मस्त उजाड पडताना खिडकीतून दिसत असतं. म्हणजे मी हे जे आता चाललं होतं ना माझं, आमचं एवढं लवकर उठणं जे असतं म्हणजे 5:30ला तरी उठणं तेव्हाच होतं जेव्हा आम्हाला गावी वगैरे जायचं असतं आणि सगळे तेव्हा तयारी तेव्हाच उठणं होतं. पण आज कसं निवांत होतं ना, म्हणजे काही नाही, फक्त ब्रेकफास्ट जो आहे तो बनवायचा आहे, चहा ठेवायची आहे, हळूहळू पडणारं उजाड जे आहे ते मस्त इमॅजिन करायला मिळते, बघायला मिळते म्हणजे प्रत्यक्षामध्ये आणि छान वाटतं. पण उठायला बेडवर मात्र नको वाटतं बरं का. हे सगळं ऐकायलाच छान आहे पण उठताना किती हाल होतात. म्हणजे असं वाटतं की थांब जरा 5 मिनटं अजून जरा झोपून घेते, अशातला तो प्रकार असतो. आणि पियाचं इथे चाललं आहे की मम्मा मला ड्रायफ्रूट लाडू पाहिजे. तिला म्हटलं एकच घेऊन जा कारण त्यांची रेस वगैरे होणार आहे नॉर्मल, पण नाही तिला 2 पाहिजे होते कारण ह्या वेळेसचे ड्रायफ्रूट लाडू तिला भरपूर आवडले. थोडं खजूर जास्त घातलं होतं मी ह्या वेळेला, त्यामुळे स्वीटनेस जो आहे तो जास्तीचा ॲड झाला आहे आणि त्यामध्ये काळी मनुके वगैरे पण ॲड केले होते. सो 2-4 गोष्टी थोड्या अदलून बदलून असे काहीतरी बनवलं तर मुलांना पण आवडतं. आणि तिला ड्रायफ्रूट लाडू मी म्हणजे रेग्युलर पद्धतीने द्यायला लागली ना, तर मग तिला ते आता जे आहे ना सवय झाली की नाही मला पाहिजे, म्हणजे जेवण झाल्यावर म्हणजे टिफिन पूर्ण संपल्यावर एक लाडू असला टिफिनमध्ये की मग बरं वाटतं. शेवटी काहीतरी स्वीट असलं तर ते पण हेल्दी असलं तर ते डब्बा वगैरे पॅक केला मी आणि आता म्हटलं तिची जी आहे मस्त पोणी वगैरे जी आहे ती घालून घेऊया. आणि बघा किती छान दिसतंय ना माझं हे चेस्ट ऑफ ड्रॉवर. आणि म्हणजे असं वाटत नाही की काहीतरी एक वेगळंच काहीतरी बाहेरून काहीतरी घेऊन आपण एखादं फर्निचर ॲड केलं असं काही वाटत नाही. माझ्या बेडरूममध्ये अगदी मस्तपणे जे आहे ना सूट झालेलं आहे ते. आणि हळूहळू करूयात आपण त्याचाही मेकओव्हर करूयात. आमचा ओट्स जे आहे ना मसाला ओट्स मस्त बनवून तयार आहे आणि पियाला तर ही रेसिपी एवढी आवडली ना की मी काय सांगू. मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केली बाय द ही रेसिपी, जर तुम्ही बघितली नसेल तर तो व्लॉग नक्की बघा. हेल्दी रेसिपी आहे आणि मुलांना पण आवडते, म्हणजे चांगली चटपटीत लागते छान. त्याच्यामध्ये आपण मॅगी मसाला वगैरे घातला तर मस्त लागते. तर ती जे आहे मस्त आम्ही एन्जॉय केला आमचा ब्रेकफास्ट. आणि त्यानंतर पियाला जरा लवकर सोडलं होतं स्कूलमध्ये, आम्ही होतो बाहेर 5-10 मिनटं आणि मग नंतर त्यांनी पॅरेंट्सला जे आहे ते यायला अलाउ केलं. आणि मी प्रत्येक वेळा व्हिडिओच्या हिशोबाने आणि मला पुढे बसायचं असतं म्हणून मी जरा लवकरच येऊन जाते आणि पियाच्या पप्पांनाही सोबत घेऊन येते मी. कोणी एवढे जास्त लोक आलेले नव्हते. आणि ती बघा पिया दिसली का तुम्हाला, थांबा ती फर्स्ट लाईनमध्ये उभी राहील मग तुम्हाला बघायला मिळेल. सो अशा पद्धतीने त्यांचं जे आहे ना म्हणजे ते काय परेड वगैरे करतात ना तसं सगळं करायचं आहे. ती बघा तिथे रेडवाला आहे तिचंवालं टी शर्ट. आणि तिला बऱ्याच वेळा मी व्हिडिओसाठी तिचं मला असं वाटत होतं की तिने मला हाय करावं. एक वेळा व्हिडिओमध्ये तू हाय कर जरा आणि तिला हसायला येतं तर तिची मैत्रीण आय थिंक तिला चिडवते की तुझी मम्मा व्हिडिओ करते म्हणून. 1-2 मैत्रिणींना आपोआपच माहीत पडलं आहे की मग तिला सांगायला लागले की मी बघितलं माझी मम्मा नाही का तुझा व्हिडिओ बघते, तुझ्या मम्मीचा व्हिडिओ बघते, तुझी मम्मा कुकिंग करत असते, तू पण कधी कधी येते. आणि मग माझी मम्मी मला आवाज देते की चल चल पिया आली आहे, तुला बघायचं आहे का पियाला असं म्हणून. सो ती पण आता थोडंसं फेमस जे आहे ती व्हायची सुरुवात झाली आहे. चला त्यांची परेड चालली आहे मस्त. आणि मी कधीही म्हणजे कधीही पियाचं कुठलाही प्रोग्राम असं बघायला गेली ना, म्हणजे नर्सरी ज्युनियर वगैरेला होती तेव्हा पण मला ना असं एकदम असं भरून येतं की म्हणजे किती मोठं काम करते ना पिया. असं वाटायला लागतं की आपलं छोटंसं मूल इंडिपेंडंट होऊन अशा सगळ्या गोष्टी करतं आहे असं थोडं भरून येतं माणसाला. आणि त्यांनी असे बलून्स हवेत उडवले होते आणि हे उडाल्या आमची चर्चा चालली होती बसल्या बसल्या की हे बघून तुम्हाला काय आठवलं. मला तरी हेच आठवलं होतं की चंपक चाचा जे आहेत ते न्यू इयरच्या सेलिब्रेशनमध्ये उडून गेलेले वर असेच बलून पकडून. आणि माझं चाललं होतं की माझंही लाईट वेट आहे, मी पण उडू शकते का असंच सगळं. पण तुम्ही तारक मेहता बघतच असाल आणि हा सीन सगळ्यांना माहितीच असेल, तर ते सगळं डिस्कशन आमचं चाललं होतं इकडे.
पियाची जी आहे ना पूर्ण त्यांच्या क्लासची अशी जी होती ना रेस होती, काहीतरी उचलून म्हणजे उडी मारून उचलून मग तिथपर्यंत पोहोचायचं होतं. पण काय होतं ना, मुलांची हाईट थोडी जास्त असते, त्यामुळे मग मुलं लवकर पोहोचून जातात आणि सगळे फर्स्ट, सेकंड, थर्ड मुलंच जे आहे त्यांच्या क्लासमध्ये तेच जिंकलेत. आणि नंतर आहे ना सगळ्या मदर्स लोकांची ही अशी रेस होती एक. सो हुला हूप जे आहे ना त्याचं पास करायचं होतं. आणि बाय द वे मी एक गोष्ट इथे भयंकर केली होती की पियाचे पप्पा नव्हते आलेमध्ये, मी एकटीच आली होती, मोबाईल पण घेऊन आली होती आणि मला हे रेकॉर्ड पण करायचं होतं. सो मी त्या गडबडीमध्ये समोरच्या एका माणसाकडे ना मोबाईल दिला आणि त्यांना सांगितलं की करा तुम्ही व्हिडिओ वगैरे, आणि आता बघा माझे हाल होत आहे. मी ह्या माणसाकडे तर मोबाईल दिला होता, पण त्याच्या हातामध्ये तर मला दुसराच दिसतोय, मग मी कोणाकडे मोबाईल दिला असेल. म्हणजे ते जे असतात ना आपल्या डोक्यामध्ये असे लाईट्स लागणं की बापरे माझा मोबाईल गेला, आता कुणाकडे दिला, कोणी नेला तर नसेल ना, देईल ना, मला सापडेल ना परत, ही सगळी सिच्युएशन. सो कॉन्टेंट क्रिएटर होणं पण अगदी इझी नाही आहे. सगळ्या गोष्टी कॅप्चर करताना भरपूर मोठ्या मोठ्या रिस्क घ्याव्या लागतात. आणि हा बघा मी माझाच मोबाईल शोधते की कदाचित हाच माझा असू शकतो. आता मी विचारू कसं ह्या माणसाला की माझा मोबाईल मी तुम्हालाच दिला होता का, कारण मी इतक्या घाईमध्ये त्या माणसाला दिला ना की जरा करता का व्हिडिओ म्हणून, आणि मी सोडून दिला. पण लकीली मला माझा मोबाईल मिळाला. त्यांनी स्वतःहूनच जो आहे बघता बघता मला दिला, असा मोबाईल पुढे केला आणि मी फटक्यात खेचून घेतला त्यांच्या हातातून. म्हटलं बाई भेटला एकदाचा मोबाईल, नाही तर महागात पडली असती. रेस तर काही जिंकलो नाही आम्ही, पण जे आहे इकडे महागात पडली असती मोबाईल गेला असता तर. त्यानंतर म्हणजे मदर्स आणि फादर्स यांची पण रेस झाली आणि त्यांनी ग्रँड पॅरेंट्सला पण जे होते ना ते असं रेसमध्ये बोलवलं होतं की ज्याला कुणाला यायचं असेल तर या. तर ह्या आजी ज्या दिसत आहे ना साडी घालून, मला म्हणजे ते जेव्हा उभे राहिले ना मला असं वाटत होते का गेले असतील आजी. आणि आजी फर्स्ट आली बाय द वे, तुरू 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 लिंबू चमचा जो असतो ना त्या पद्धतीने. म्हटलं काय म्हणजे एनर्जी बघा ना किती आहे, आणि आपल्यात राहील का आपण म्हातारे झाल्यावर. चला टिकवून ठेवूया, आपण एक्सरसाइज करूया, चांगलं हेल्दी जेवण करूया. आणि सगळं झाल्यानंतर मुलांचा जो आहे ना असा डान्स वगैरे होता, एक मस्त म्हणजे सेव्ह अर्थ सेव्ह वॉटर असं काहीतरी होतं आणि डान्स चालला आहे. पण पिया ना खूप तिकडे होती कोपऱ्यामध्ये, मी शक्य तेवढं तिला कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, पण मुलं खूप होते त्यामुळे काही व्यवस्थित दिसत नव्हती ती. चला त्यांचा डान्स वगैरे जो आहे आता प्रोग्राम त्यांचा संपलेला आहे. आता मी पियाला घेऊन जे आहे ना मस्त घरी चालली आहे आणि आज म्हणजे दिवस माझा निवांत आहे. मला आज स्वयंपाक बनवण्याचं टेन्शन नाही आहे. हे आमचं कालच ठरलं होतं. म्हणजे असं ना काहीतरी मुलांचं स्कूलमध्ये फंक्शन असलं ना तर एक त्यांना ट्रीट म्हणून जे आहे त्यांच्या आवडीचं काहीतरी जेवण करायचं किंवा बाहेरून काहीतरी त्यांच्या आवडीचं जे आहे ते चांगलं हेल्दी राहील असं काहीतरी मागवायचं. म्हणून तो जो वेळ होता ना माझ्याकडे निवांत होता. म्हटलं आता काय करायचं, घर पण माझं व्यवस्थित आवरून झालेलं होतं. तर हे कार्डबोर्ड जे आहेत ना आता जे म्हणजे चेस्ट ऑफ ड्रॉवर वगैरे मागवलं त्याचं हे कार्डबोर्ड होतं आणि हे खूपच म्हणजे हा जो पुट्टा आहे ना खूपच जाड आहे. म्हटलं याचं काही ना काही जे आहे ना ते करून ठेवावं लागेल म्हणजे उन्हाळ्यामध्ये मला काहीतरी DIY करता येईल. सो ते कट करणं माझं चालू होतं. आधी मोठं झाकण आणलं मी, त्याच्याने जे शेप आहे ना गोल सर्कल काढून घेतलं. मग कैची आणली मी, पण म्हणजे ते एवढं जाड होतं ना हे कार्डबोर्ड की माझ्याने काही कटच होत नव्हतं आणि कटर माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. सो मला अचानक आठवलं की अरे मी 3 चाकूचा सेट मागवलेला आहे, त्यातला मी एकच यूज करते आणि 2 असेच पडले आणि हा नॉनव्हेज कट करण्यासाठी असतो. आय थिंक आम्ही खात नाही म्हणून मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की हा त्याच्यासाठी असेल. तर तो आमचा काही कधी यूज होणार नाही एवढा जास्त आणि म्हणून म्हटलं चला याचाच जो आहे इथे यूज करूया आपण. आणि एवढा धारदार होता ना तो की मस्त त्याच्याने कट झालं. पण हे सगळं कट करताना मला एक गोष्ट रिअलाइजच झाली नाही की मी माझा जो फिंगर आहे ना ते पण हळूहळू जे आहे त्याला मी कट करते. हे मला नंतर रिअलाइज झालं जेव्हा मला थोडं जोरात लागलं. म्हणजे मी पकडण्याची जी पोझिशन होती ना ती चुकीच्या पद्धतीने पकडलेलं होतं. मी हँडल न पकडता पुढे फिंगर ठेवलेला होता. तर ते हळूहळू जे होतं ना वेगवेगळ्या ठिकाणी कट्स लागत होते मला. मी दाखवते तुम्हाला जवळून जरा. पण मला रिअलाइज झाल्यानंतर पण एवढं काही नाही, म्हणजे अगदी नॉर्मल होतं. असे तर भरपूर लागतात आपल्याला स्वयंपाक करताना, पण तरीही केअरफुल राहिली असती तर असं काही घडलं नसतं. कारण नवीन चाकू कुठलाही घ्या तुम्ही, कुठलाही नॉर्मल कंपनीचा घ्या, चांगल्या ब्रँडेड घ्या, चाकू हे धारदारच असतात. पण ते मला लक्षात राहिलं नाही. मी एक्साइटमेंटमध्ये की अरे वा छान कट होते बरं का याच्याने आणि माझे मस्त 2-4 सर्कल्स जे आहेत ते इझिली कट होऊन जातील ह्या आनंदाने माझं काही लक्षच नव्हतं, जरा दुर्लक्ष झालं. पण चला असं कार्डबोर्ड वगैरे असेल तुमच्याकडे जाडसर ना तर असे सर्कल जे आहे ते काढून ठेवा. फ्युचरमध्ये मी तुम्हाला मस्त DIY जे आहे ते करून दाखवणार आहे. आणि हे बघा असं जरा थोडं लागलं होतं मला, एवढं काही जास्त नाही, 2-4 बारीक बारीक कट होते फक्त.
असे मस्त छान मोठे-मोठे मी 2 जे आहे ना सर्कल कट करून घेतले आणि मग नंतर मला असं वाटलं, की याच्यापेक्षा अजून एक छोटा पण कट करावा. कारण नंतर जर लागलं तर ऑप्शन असलं पाहिजे आणि हे एवढं मोठं कार्डबोर्ड मी भंगारमध्ये दिल्यानंतर तो मला फक्त ₹10च देणार आहे. म्हणजे याच्यासारखे अजून 2-3 बॉक्स आहेत तरी पण तो 10च देईल. म्हटलं त्यापेक्षा घ्या एक कट करून. चाकू पण चांगला धारदार चालतोय माझा. आणि मग दुपारी जेवण वगैरे केल्यानंतर जे आहे ना आम्ही आता बाहेर चाललोय. जवळ-जवळ 4-1 वाजले असतील आता. आणि म्हणजे माझा भाऊ आहे ना तो पण आता त्याचा रूम खाली करतोय. आता भावाच्या लग्नासाठी त्याला पण गावी जायचं आहे आणि तो सगळ्यात पहिले जाणार आहे गावाला. तर मग त्याचं जे आहे सगळं सामान आमच्या घरी घेऊन यायचं आहे. त्यामुळे गाडीवरच आम्ही जात आहोत, मोठ्या गाडीवर. आणि रस्त्यामध्ये 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या पण मला घ्यायच्या आहेत. ड्रेस घ्यायचा आहे, पियाचा ड्रेस बघायचा आहे वगैरे, वगैरे. सो गोष्ट अशी झाली ना, की आम्ही रस्त्यावर निघालो आणि जे पण दुकानं होते ना, म्हणजे जिथे मला माहिती होतं, की एक मिररचं दुकान होतं इथल्या रस्त्यावर कुठेतरी, एक्झॅक्टली मला माहीत नव्हतं पण इथेच होतं. पण भरपूर दुकानं जे आहेत ना अर्धे-अर्धे कट झालेले होते. म्हणजे कदाचित नगरपालिकेचं काम चालू असेल आणि रस्ता वगैरे मोठा करायचा असेल म्हणून. तर असे दुकानं ओळखीचे पण लागत नव्हते. एवढे त्यांनी दुकानं जे आहेत अर्धे-अर्धे तोडून ठेवलेले होते आणि मग तिथे ते मिररचं दुकान आम्हाला भेटलंच नाही. पण असंच रस्त्याने पुढे जाता-जाता जे आहे ना एक म्हणजे ते असं सिंक वगैरे असतात ना सगळे, वॉश बेसिन वगैरे हे सगळे असतात ना त्याचं दुकान होतं आणि तिथे 2-4 मिरर मला जरा दुरून दिसले. मग आम्ही एका ठिकाणी गाडी लावली आणि म्हटलं फक्त जाऊन चेक करून घेऊया. कारण जे आता चेस्ट ऑफ ड्रॉवर घेतले ना त्याच्यावर मला मिरर पाहिजे होता. पण रस्त्याने जिथे गाडी लावली होती ना त्याच्याजवळ ही नर्सरी होती आणि इतके मस्त छान फ्लावर दिसत होते ना. पण मला आता एकही घ्यायचं नाही कारण गावाला जायचं आहे. तिकडून आली की मग जे आहे शॉपिंग होईल. पण म्हटलं मी बघते तर तुम्हालाही थोडं दाखवावं आणि आता नर्सरीमध्ये काय काय अवेलेबल आहे प्लांट्समध्ये हे पण तुम्हाला जे आहे ना ते समजेल. तर इथे आम्ही ह्या शॉपमध्ये आलो होतो पण काही नाही जास्त व्हरायटीज नव्हत्या. म्हणजे मला सर्कलमध्ये जसं पाहिजे होतं ना मिरर तसा तिथे होताच नाही. पण म्हटलं जाऊ दे आता गाव फिरून आल्यानंतर जे आहे ऑनलाईन मागूया. आता मागवला असता तर जसं मी तुम्हाला सांगितलं तो आला तर असता कदाचित. पण जर रिप्लेसची गरज पडली असती ना तर मग आमच्याकडे तेवढा वेळ नाही कारण आम्ही आता 3-4 दिवसांनी आमचं जे आहे निघायचं आहे. मग जवळच्याच एका शॉपमध्ये जे आहे पियासाठी कपडे बघत होतो आणि पियाने कलर बघताच जे काही तोंड केलं बघितलं ना तुम्ही. म्हणजे मुलांना पण एवढं लहान वयात एवढं कळायला लागतं ना की नको बाई असा कलर नको मला. पण आता त्या दुकानात गेलो होतो आणि त्यांच्याकडे एवढं जास्त ऑप्शन पण स्टॉकमध्ये नव्हता एवढा जास्त. सो शरारा आम्ही बघत होतो आणि बाकीचं ते त्यांच्याकडे नव्हतंच. कदाचित भरपूर दुकानं अर्धी कट झाले म्हणून सामान त्यांनी दुसऱ्याकडे शिफ्ट केला असेल. पण तिला काही आवडला नाही आणि मलाही आवडला नव्हता एवढा खास. म्हटलं जाऊ दे एक ऑनलाईन मागवला आहे मी त्याच्या भरोश्यावर आहोत आता की तो चांगला मिळाला तर मग आता आहे. नाही तर मग परत दुकानांची जी आहे ती फेऱ्या माराव्या लागतील. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की पियाच्या पप्पांसाठी जो म्हणजे कोट वगैरे मागवला होता तर तो रिटर्न केला आम्ही आणि आता इथे सिलाईमध्ये आलो आहे आम्ही. पण म्हणजे म्हणजे कपडे आम्हाला चांगले मिळाले इथे. पण खरं सांगायचं तर भरपूर महाग होते. म्हणजे कधी दिवाळी वगैरेची ऑफर असेल ना तेव्हा तुम्ही सिलाई वगैरेमध्ये आले ना तर मला असं वाटतं की ऑफर तुम्हाला राहू शकते. कारण बऱ्याच कपड्यांवर त्यांची 50-60% ऑफर होती पण तो कापड आपल्याला आवडत नाही किंवा मग साईजमध्ये येत नाही अशातले प्रॉब्लेम होते आणि जे काही आवडत होते त्यांच्यावर ऑफरच नव्हती. पण आता आलो होतो आणि असंच सॅटर्डे संडे इकडे तिकडे दुकान फिरण्यात निघून जातं. म्हणून पियाचे पप्पा म्हणले की इथूनच एखादा कुठला तरी फायनल करूया आणि घेऊन घेऊया. आणि आम्ही अशी थीम ठरवली आहे की सगळ्यांनी जे आहे हळदीच्या दिवशी सगळ्यांनी येलो कलरचं जे आहे ते घालायचं म्हणून. सो त्यासाठी आमचं येल्लोच पर्टिक्युलर बघणं चाललं आहे आणि आता बघूयात. तसं त्यांनी इथून तर हळदीचा घेतलाच नाही. त्यांनी लग्नाची पूर्ण प्लॅनिंगच चेंज केली आणि लग्नासाठीच त्यांनी दुसरा ड्रेस घेऊन टाकला. आणि म्हणजे हळूहळू करता करता माणसांचं असं असतं ना की ते कधीही असंच फसतात त्यांच्या गोष्टी घेत नाही. ते बरोबर हळूहळू करता करता मस्त ब्रँडेड आणि महागात घेतात. हे मला मी आता 9 वर्षापासून बघते आणि त्यांनी हा ड्रेस जो आहे तो फायनल केलेला आहे की मी हा घेतो. आणि महाग होता पण तरी म्हणे नाही नाही मला हा कम्फर्टेबल आहे. अशातलाच आहे थोडा दुसरा आहे. तर त्यांनी तसा घेतला आणि आपण मात्र कंजूशी करतो आणि मग आपण स्वस्तातल्या गोष्टी घेतो. पण ते माणसं तसे करत नाही. चला असो, आम्ही आता इथून निघणार आहोत आणि इथून आता डायरेक्ट घरी जायचं आहे. घरी येता येता भरपूर भाजीपाला घेऊन आलो आहे. कारण सॅटर्डे संडे म्हटला की सगळ्या शॉपिंगमध्येच सगळा वेळ जातो आणि पैसा पण चांगलाच तेव्हा खर्च होतो. तर कपड्यांची शॉपिंग झाली. पियाचं पेंडिंग आहे आणि भाजीपाला जो आहे तो ह्या वीकपुरता आता मस्त घेऊन आलो आहे. पियाचा तेवढा एक हळदीचा ड्रेस जर आला ना तर मग आमची शॉपिंग पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. आणि मी आज भाजीपाला म्हणजे घेताना आवडे पण होते आणि त्यातल्या त्यात मोठ्या साईजचे होते म्हणून मी घेऊन आली. सो म्हटलं ह्या 2-3 दिवसामध्ये रेग्युलर जे आहे ते मस्त ज्यूस बनवून पिऊया आणि तुमच्यासोबत पण शेअर
करेल म्हणजे तुम्हालाही आठवण होईल. आणि आता हा सगळा भाजीपाला निवडून घ्यायचा आहे आणि मी इथे आता पियाला सगळे जे काही वाटाणे होते ना ते निवडायला देते. म्हणजे आमच्या घरात वाटाणे आले की असं समजा की पियाचं हे एक परमनंट काम असतं. मस्त TV बघता बघता जे आहे ना ती पूर्ण काम करून ठेवते आणि छान वाटतं. मुलं पण असं आपल्याला थोडाफार हातभार लावतात तर, आणि त्यांचंही आवडीचं काम त्यांना मिळतं, त्यामुळे त्यांचाही जो वेळ आहे तो जरा प्रोडक्टिव्ह जातो असं वाटतं मला. नाहीतर तेवढा वेळ काय नाही, TV निवांत बसून बघत असतात, त्यापेक्षा कामही होतं आणि TVही बघणं होतं. चला मग आता हा उरलेला भाजीपाला मी मस्त फ्रीजमध्ये ठेवते, स्वयंपाक बनवते आणि आजचा माझा व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.